येत्या 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यायचा आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। ज्येष्ठ नेते नरेश मनेरा यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका प्रमिला गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर आणि महेंद्र पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात सक्रिय झालेत। आज भाईंदरपाडा, पानखंडा, टाकरडा तसेच परिसरातील इतर भागांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आलाय। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारांचं औक्षण करण्यात आले। उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या। यावेळी मतदारांना आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देण्यात आली। मशाल हे चिन्ह शिवसेनेच्या लढाऊ वृत्तीचे आणि परिवर्तनाचं प्रतीक असल्याचं सांगत मतदानाच्या दिवशी मशाल या चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या प्रचार मोहिमेत महिला, शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रत्येक घराघरात जाऊन मशाल चिन्हाची जनजागृती करण्यात आली। उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर विश्वास व्यक्त केला। या संदर्भात शिवसैनिकांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की प्रभाग क्रमांक 1च्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी हे चारही उमेदवार कटिबद्ध आहेत। निवडणुकीत त्यांना निश्चितच भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण महाराष्ट्र धर्मासाठी इथे लढाई लढत आहोत। इथे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आपले आदरणीय मनसे नेते श्री राज ठाकरे साहेब हे एकत्र आलेत। ही लढाई आपल्याला जिंकायची आहे। त्या दृष्टीने आम्ही इथं मनसे असो, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र असो आणि शिवसेना आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, आम्ही सर्वांनी मिळून एकीने हा किल्ला लढवत आहोत आणि या लढाईमध्ये आम्हाला यश मिळेल याची आम्हाला शाश्वती आहे। ही लढाई आमची नसून ही सर्वसामान्य जनतेची आहे। आज तुमच्याकडे जी अगदीचे नगरसेवक होते त्यांनी 8 वर्षे तुमच्यासाठी काय कामं केली याचा तुम्ही लेखाजोखा बघा आणि या 5 वर्षामध्ये जर आम्हाला तुम्ही संधी दिली तर त्या 5 वर्षामध्ये आम्ही संधीचं सोनं कसं करतो ते तुम्हाला आम्ही आताच आश्वासन देतो की आम्ही आश्वासन नाही द्याल तर आम्ही प्रत्यक्ष कृती करणार, प्रत्यक्ष कामावर आम्ही हे करणार। आम्ही बिल्डर दाजीने किंवा या त्या व्यवहारामध्ये न पडता आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणार, शेतकऱ्यांसाठी लढणार, जमिनीवर असो का त्यांच्या घरामध्ये असो, आम्ही सर्व ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे तुम्हाला मी आश्वस्त करतो। आणि सर्व जनतेचा, सर्व नागरिकांचा आम्हाला पाठिंबा जो भेटत आहे त्या दृष्टीने आम्ही आमचा विजय हा निश्चित आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो। आमचे मार्गदर्शक श्री नरेश मनेरा साहेब जे कार्यसम्राट नगरसेवक होते, माजी उपमहापौर होते, यांनी आमच्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्हाला जे अधिकृत उमेदवारी दिली आहे त्या संधीचा आम्हाला सोनं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा प्रसार व्यवस्थित चालू केलेला आहे। आम्हाला फक्त लोकांना एवढंच सांगायचं आहे, ही जी वज्रमूठ बांधलेली आहे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार, ही वज्रमूठ जिंकेपर्यंत आम्ही सोडणार नाही आणि ह्या ठाणे महापालिकेवर आमचा भगवा नक्कीच फडकू। सांगायचं एवढंच आहे की चारही आमचे उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत आपल्या विभागामध्ये याच्या पुढे विकास करण्यासाठी। आणि आमचे जे नरेश मनेरा जे सर्वात सिनियर आमचे जे नगरसेवक इथले होते आहेत त्यांच्या अनुषंगाने हे पॅनल बनलेलं आहे आणि त्यांनी जे लोक आपल्या एरियामध्ये विकास करू शकतील आणि आपल्या एरियाचा विकास तो बिल्डिंगचा असो किंवा आपल्या स्लम एरियाचा असो, हा जो विकास आहे हा घडवायचा आहे। त्याच्यासाठी काय लागणार आहे आणि ते कशा प्रकारे लोकांसमोर मांडून लोकांची मतं फक्त मागणं हे काम न करता लोकांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स देणं किंवा त्यांना आत्मविश्वास देणं याला महत्व दिलेलं आहे। लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडनं उत्तर गेलेलं आहे। तसंच याच्या पुढे सर्व जी काही आपली जनता आहे या विभागातली ती कोणीही आपल्या कुठच्याही उमेदवारापर्यंत कधीही पोहोचून कामासाठी त्यांना आग्रही असू शकते। आणि आम्ही आता एवढंच सांगू शकतो की आमचं हे पॅनल जे आहे ते नक्कीच
आपल्या सगळ्यांच्या म्हणजे जे गाववाले आहेत, जे इथला स्लम एरिया आहे, बिल्डिंग वाले आहेत, यांच्या सर्वांच्या सपोर्टने 100% निवडून येणार आहे. हा आमच्या सगळ्यांचा फक्त विश्वास नाहीये, आत्मविश्वास आहे.